तू जर बायको असून ओळखीत नाही म्हणल्या हो टिकली. आता ती टिकली आलीच कशी टोपीला मलाच काय समजा. मग ती टिकली आली कुठून? आता मलाच काय कळा ती टिकली आली कुठून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज कंप्लीट मित्रांनो 12:37 मी ब्लॉग शूट करून राहिले मित्रांनो. आज लय उशीर झाला मित्रांनो ब्लॉग शूट करायला. कामावरून आलो सकाळी, नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जसं ग्रामपंचायत मध्ये गेलं तसं आत्ताशी का आलं. आमच्या घरात लाईटच नाही आहे मित्रांनो, ते लाईट अजून चालूच झाली नाही. त्याच्यामुळे मी मोबाईल इकडे मंदिरामध्ये लावलाय चार्जिंगला. हा एक मोबाईल लावला, याची लाईट बरी राहते घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस. याच्यात काही सिम वगैरे नाही, लाईट वगैरे बरी राहते. आता थोडंसं जेवण वगैरे करू, थोडं वेळ मोबाईल चार्जर होईल, जेवण करूच तर पहिले मित्रांनो लाईटीचं बघावं लागत आपल्याला काहीतरी, कारण लाईट लय महत्वाची आहे. घरात रात्रपासून लाईट नाही, आतापर्यंत लाईट नाही. लाईट वगैरे जोडून झाली. ते ट्रिप होतं ना, ते एक बटन ते खराब झाले, डायरेक्ट करून दिलं ते मोबाईल आतमध्ये लावून. मोबाईल डायरेक्ट फुल झाला 100%. हे झालं आता 27%. हे बाई खटका चांगला इकडलं हे होतं ना, जॉईंट मारून दिला डायरेक्ट. हे बाई घरात आली लाईट मस्त. मला वाटलं ते खटकाच खराब आहे, आम्ही खटकाच फिरत होतो. ह्याच्यात ठेवलाय मित्रांनो मी, खटका हे खराब झाले मित्रांनो. ट्रिप होतं ना माझ्याकडे, ते आणतो स्वतःची. मग हे मागव ते मागव. मला लाईट मध्ये एवढंच मागायचं होतं, त्याच्यात तुम्ही म्हटले आधी काय मागवले सांगा. हो हो. मग मला बाय लाडक्या भावाने दिले का तुम्ही दिले का पैसे? लाडक्या भावाने दिले म्हणजे लगेच. मग कोणासंग चॅटिंग करते, टुंग वाजलं. कोणासंग चॅटिंग करते मी असं म्हणू शकतो ना. तुला असं म्हणायला काय वाटत नाही का? चॅटिंग करते आणि आमकन फलन उगाच काय त्रास द्यायचा. अरे एखाद्याला त्रास होतो मस्करी काय त्याच्यात. टिकलीचं सांगू काय टिकलीचं सांगते काय टिकलीचं सांगू का? काय सांगू? सांग नको तुमची व्हिडिओ. माय नाही चव जाणार, काही नाही जाणार. सांग. मी कसं आहे मनाला माहिती चव जायचं काय ते. तू जर बायको असून ओळखीत नाही म्हणल्या हो टिकली. काय टिकली? आता ती टिकली आलीच कशी टोपीला मलाच काय समजा. मी सकाळी विचारलंय मंगूला त्यांना, म्हणलं मग त्यांना म्हणलं ती टिकली कस काय मायाला आली म्हणलं. ज्याला मला काही समजा मग कुठं झालं म्हणलं. हा चुप कर सांग तुम्ही गप खरं सांग म्हणलं. तू तुम्ही काय येडे झाले काय म्हणलं. तुमच्या कोण टिकली का म्हणलं सांगा. झोप होते म्हणलं एकत्र. मला बोलली घरी आले म्हणलं माझ्या घरात कोण लांब कुठे टिकलं नाही झाली. तुम्ही ना आमच्या म्हणलं आता कुठाला झाला. मग ती टिकली आली कुठून? आता मलाच काय कळा ती टिकली आली कुठून. आपल्या घरात कोणी लावित नाही ती टिकली. आता मला काय माहिती कुठून आली ती टिकली. तू लगेच कुठून आली ती टिकली. तिला विचारणार टिकली कुठून आली. तिला जरा हे करावं लागेल, तपास करावं लागेल, CID वाल्यांक द्यावं लागेल ती टिकली. काय सांगतो मला एक मॅडमच झाली मित्रांनो मायावर आली का काय सांगत राहते, काही समजत नाही काहीच नाही. तिला काहीतरी सांगायचं असं ना मित्रांनो. तिला आता जास्त पटापटा बोलता येत नाही ना, त्याच्यामुळे तिला काय म्हणावं काय नाही. ते वागवाता वागवाता असं म्हणते नुसतं. काय म्हणतोय मला आमदारत ना. हे काय खाती बाबा तू? काय आता तू खाती? आता मला काय माहिती काय ती. बुरकुट. हे बुरकुट आहे ना मित्रांनो, आम्ही पहिले लय खायचो लहान असताना. फोटो काढू का? मग काढू फोटो. ती म्हणते बा फोटो काढ. अरे बाळाची फोटो काढायची, तो काढून घेतलं ती. थांब ना. अरे ना सगळे गोळा केले ते. एक नंबर काढलं ना, एक नंबरला बरे फळ काल तांदूळ तांदूळ घ्यायचं लगेच. खाऊन घेतलं ते तुम्हाला काढू. एक मिनिट दे हे बाय ठेव मग काढ. रे धर ना तांबाट तांबाट धर. रुसून नको जाऊ. धर 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 आर धर. नको जाऊ. कुत्रा आलं तिकून. हा बाई मी एक काच खाऊ करे. नाही मारलं रे. अरे नाही मारलं. अरे नाही मारलं तुला. तू कमून चालली रुसून. अरे नाही मारलं. अरे नाही मारलं नाही मार. बरं सॉरी बोल सॉरी. मग तर काळ रुसून चालली मला म्हणते मला मारलं. हा वाटते. 1 महिना झाला म्हणा ठेवा. चला मित्रांनो मळ्यातून चक्कर मारून जसं पाणी भरलं नाही तसं मळ्यात गेलो नाही. मळ्यातून चक्कर वगैरे मारून कसं आहे काय, कारण चक्कर बरं माराय पाहिजे मित्रांनो. त्यांच्या तिथे ना गाया वगैरे शाळ्या वगैरे इकडे तिकडे हिंडा त्या ना. तनुल्याला घेऊन जावा का नाही जावा काही. त्याला जाऊ कणीस वगैरे आणू मकाचं खायला. तनुल्याला 3-4 कणस आणू आणि थोडं फिरू पण तिथं. तिला पण बस मस्त वाटण जरा. चल चप्पल घाल. चला मित्रांनो निघले मळ्यात. पिशी घेतली मित्रांनो मी मस्त पैकी.
सबस्क्राईब म्हणजे मळ्यात पोहोचले आणि इथून कणस वगैरे घेऊ आता. इकडे आपली मक्का इथून किती आनंद झालाय. पाय किती मका यायची कणस आहे ना. घेऊ ना आपण. चल इकडे येतून घेऊ ना. इकडे जाऊ असे. मस्त झाली मका आपली. चल अरे हो खालून चाल. खालून चाल वावरातून. पहिल्याने झाली मित्रांनो ती मका झाल्यापासून. अरे दमान चाल. चला 4-5 कणस नेऊ मस्त पैकी संध्याकाळी खायला. पिशी तुझ्याकडे राहून द्या. मी कणीस घेतो इथून. पाच झाली. ह्याला सोडून घेऊ इथंच. कणस पहा ना मित्रांनो किती भारी झाले आपले. पाहिले का एकदम खास झाले. आज मोठा झाले यार. पाहिलं मित्रांनो 2 कणस घेतली तिने. मी चाललोय आता हरभरा वगैरे घेऊन मित्रांनो थोडासा. आपली सौर ऊर्जा मित्रांनो इथं. आपली पण मोटर काढून न्यावा लागते यार मित्रांनो घरी. चोरांचा काय भरोसा आहे. चोर काही करते मित्रांनो. काय झालं माहिती का तिने असं घाटा खाला. तिच्या आख्या नड्यात गुतलं डायरेक्ट खॉक 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 करीत होती. मी म्हणलं आता काय कठीणच झालं म्हणलं. आता परत खाल्लं मित्रांनो तिने त्या बाई. चावला का भाऊ. हा असं चावून खाय डायरेक्ट. चला मित्रांनो एवढा घेतलाय बाजाला एवढाच 30 साठी. ती म्हणती बाई पागल झालाय का कसं. चला मित्रांनो निघलोय. कणीस वगैरे घेतली. थोडासा हरभरा घेतलाय आणि निघलोय आता घरी. जरा मळ्यात आल्यानंतर ना मित्रांनो भारी वाटत. मळ्यात एकदम सुंदर येते ना. कारण सगळं हिरवं राहतंय. करमून जातं. खायला प्यायला राहतं मस्त पैकी. काही ना काही राहतं मित्रांनो मळ्यामध्ये खायला. त्याच्यामुळे बरं भारी वाटत. घरी पोहोचले मित्रांनो. चला मित्रांनो हरभरा वगैरे खाऊन झाला. आता मस्त वगैरे संध्याकाळी बिर्याणी करायची. चिकन वगैरे घेऊन मम्मी त्यांची चालू इकडे झाडझुड. सिस्टर बसली इथं. परी इकडं. तनुला यावा. सनसेट हो राहिला मित्रांनो मस्त. तांदूळच घेऊन आलो मी दुकानातून डायरेक्ट. त्यांना दाखवतो 1008 त्यांना दाखवतो हे चालन का. अरे हे चालन का. तांदूळ घेऊन आलो दाखव. 1008 हे इंद्रायणी नाही. काय तांदूळ पसंत नाही झाली. ती 1008 होते ना. दुसरे आणायला आलो तिकडं त्या हॉटेल. त्याच्यात तनुले माग लागले. चालेल लवकर तनल्या. तांदूळ घेऊन आलो मित्रांनो मी तिकून. चिकन घेऊन येऊ मित्रांनो. आता आपण चिकन मसाले घेऊन आलो मित्रांनो मी आता. हा घातला शिकव मला डान्स. कसं करू असा. हा अजून मम्मीला नाचायला. तरी मला उभं राहून नाच. कसं नाच सांग. वाचले मस्त येऊ राहिले मित्रांनो. शिजले का नाही काही यार. काय ठेवलंय सुक्क खावं का नाही एखादा. मस्त ठेवलंय एक सुक्क. वा भूक लागली यार मित्रांनो मला लय जाम. परत कामाला जायचे 7-10 झाले. तेव्हा ती म्हणते मित्रांनो आहे मित्रांनो मी कोक खाते. या कोक खायला. बिर्याणी पण रेडी झाली मस्त. फायनल मित्रांनो 7:30 वाजले आणि जेवण वगैरे झाले मस्त पैकी. पोट भरून भात खाल्लाय. तर चला आता काम निघायचे. आता 7:30 वाजले. तर चला आता आपला ब्लॉग आता इथे सेंड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय रस्ता नाही खरं. कुठून आलीच कुठून माझी टिकली. टोपी कोणी घालून गेलं का. कोण नाही तुम्हीच नाही तर तुम्ही आले तिथे होते. तिथून संध्याकाळ झाली का तुला टोपी बाटली का निघली.